मनसेच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिन निमित्त स्वाक्षरी मोहीम. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सांगलीत मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या निमित्ताने मनसेच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये सांगली महापालिकेचे महापौर सह विरोधी पक्षनेते आणि विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी सहभाग घेत स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार या उद्देशाने मनसेच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ही मोहीम राबवण्यात आली. शहरातल्या विश्रामबाग चौक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज मराठी राजभाषा गौरव दिन आणि या गौरव दिनानिमित्त सालाबाद प्रमाणे आम्ही याही वर्षी मराठी स्वाक्षरीची मोहीम राबवली होती. या मोहिमेमध्ये मराठीचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जे आमच्या जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये मराठीचा प्रचार आणि प्रसार करतात असे सर्व मराठी वृत्तपत्रांचे संपादक व न्यूज चॅनलचे प्रमुख प्रतिनिधी अशा लोकांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे. त्याचबरोबर या सांगली शहराचे प्रथम नागरिक महापौर धीरज सूर्यवंशी साहेब व गट विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांचाही या ठिकाणी सत्कार केला आणि त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की या सांगली शहरामध्ये सांगली महापालिका क्षेत्रामध्ये जेवढ्या मराठी शाळा आहेत तेवढ्या मराठी शाळा पूर्ण सक्तीने चालल्या पाहिजे, चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजे. मुलांना तिथं सर्व सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, तरच मराठीचा प्रसार होऊ शकतो. दुसरी गोष्ट, जे सांगली महापालिका क्षेत्रामध्ये जे व्यापार उद्योग दुकाने आहेत त्यावरच्या पाट्या ह्या मराठीतच असायला हव्या असा ठराव महापालिकेत करावा अशी एक विनंती केली होती. त्या पद्धतीने त्यांनी आज मान्य केलेले आहे महापौरांनी आणि भविष्यात ते होईल अशी अपेक्षा आहे. आणि या निमित्तानं सर्व सांगली जिल्ह्यातील मराठी लोकांना या मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो. आज आपल्या क्रांतिसिंह नाना चौकात आपल्या मनसेचे तानाजी सावंत यांनी मराठी गौरव दिनानिमित्त आम्हाला इथं बोलवलं आणि या कार्यक्रमात सहभागी होण्याचा आम्हाला एक संधी आणि आम्हाला एक मान दिला. त्याबद्दल त्यांचा मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. आणि मराठी भाषेसाठी जे काही महानगरपालिकेतून मराठी शाळा असू देत, मराठी पाट्यांचा विषय असू दे, याबद्दलची सकारात्मक भूमिका घेण्याची आमची मानसिकता आहे आणि ती आम्हाला तानाजी भाऊंनी सुचवल्याबद्दल त्यांचा आभार आहे. आणि त्या पद्धतीनं सकारात्मक पावलं उचलून आम्ही मराठी भाषेसाठी एक चांगलं काम करण्याची आमची मानसिकता असल्यामुळं आम्ही तो विषय तडीस नेऊन पूर्ण करण्यात आमची मानसिकता आहे. त्यामुळं मराठी दिनाच्या सर्व नागरिकांना, सर्व मराठी लोकांना जे मराठीवर प्रेम करतात त्यांना आणि जे अमराठी आहेत त्यांना माझं आव्हान आहे की जरा मराठीवर प्रेम करा. तुम्हाला सुद्धा आमची भाषा आवडेल 100%. एवढंच मी आवाहन करतो आणि मराठी दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.